नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये आपल्याला शरीरातील साधारण कंठ आणि गळा या भागामध्ये काहीतरी त्रास होण्याची शक्यता दिसून येते. म्हणजे घशात काहीतरी अडकणे किंवा इन्फेक्शन होणे, काहीतरी सूज येणे गळ्याला, अशा पद्धतीने काही त्रास होणार असं या महिन्यामध्ये दिसून येतं. त्यामुळे काही असे सिम्पटम्स जर त्यांना आढळले तर त्यांनी ताबडतोब योग्य ती काळजी घ्या, सल्ला घ्या आणि योग्य औषधोपचार करा की जेणेकरून त्याचं काही कारण जे आहे ते वाढणार नाही. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असंही सांगेन की जेव्हा अशी एखादी गोष्ट घडते तेव्हा आपण स्वतः खच्चीकरण आपलं करून घेऊ नका. त्या गोष्टी आहेत, 4-5 दिवसाकरता त्याचा त्रास होईल, पण त्यानंतर पुढे जायला तुमचं रेग्युलर शेड्यूल जे आहे ते सांभाळायला तुम्हाला काही अटकाव दिसत नाही आहे. पण आपलं पथ्य पाळून योग्य वेळी औषधोपचार घेणं हे मात्र तितकंच गरजेचं आहे आणि ते औषधोपचार तुम्ही घ्यावेत असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला अवश्य देईन. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की साधारणपणे या महिन्यामध्ये उत्तरार्ध जो आहे तो आपल्याला जास्त अनुकूल आहे असं मी सांगेन. याचं कारण असं आहे की आपली बरीचशी अडकलेली कामं होतील. बँकेतील कामं होणे, कर्ज आपली जी आहे ते मंजुरी होणे, सरकारी अधिकारी आपल्याला अनुकूल होऊन आपल्या कामाला मदत करणे आणि असे जे आपण एखाद्याच्या डोक्यावर बसून काम करून घ्यावं लागतं ते तुम्ही डोक्यावर बसून करून घेतलेली कामं तुमची या महिन्यात निपटवून जातील. म्हणजे पाठपुरावा करणे आणि पाठपुराव्याची कामं तुमची या महिन्यात सगळी होऊन जातील. तर तुम्ही एक जरा चॅनलाइज करा कोणत्या कामाला पाठीमागे लागायला हवं आणि त्याप्रमाणे ही कामं जी आहेत या महिन्यात करून घ्या. म्हणजे ते सहकार्य तुम्हाला या महिन्यात मिळेल आणि तुम्हाला स्टॉप कुठे लागणार नाही. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की साधारणपणे आपलं येणं जे आहे ते थोडं डिले होईल असं यामध्ये दिसून येतं. आपण ठरवलं आहे की ह्या महिन्यात अमुक वेळी अमुक पेमेंट किंवा जे काही आहे ते गोष्ट आपल्याला मिळायला पाहिजे, तर त्यामध्ये थोडा विलंब होईल किंवा उशीर होईल असं याच्यामध्ये दिसतं आहे. पण येईल निश्चित. पण आपल्याला त्याचं नियोजन अगदी काटेकोर असेल तर आज येणार आणि उद्या आपण अमुक ठिकाणी देणार तर मात्र थोडंसं तोंडघशी पडायला होईल. तर असं काही करून घेऊ नका. थोडासा योग्य ते मार्जिन त्यामध्ये ठेवा, कारण जो विलंब आहे तो विलंब आहे, तो आपला शब्द त्यापासून फुकट जाता कामा नये. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की विद्यार्थ्यांना हा महिना जो आहे तो खूप प्रगतिशील असं दिसून येत आहे. म्हणजे त्यांनी केलेल्या प्रत्येक कष्टाचं त्यांना मोल मिळेल किंवा चीज होईल आणि प्रत्येक कष्टामागून त्यांना आपल्या त्याचा परिणाम जो आहे तो चांगलाच दिसून येतो. म्हणजे कष्ट करा आणि त्याचा फायदा घ्या असं वातावरण या महिन्यात आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना आम्ही असं सांगेन की या महिन्यामध्ये खाण्यातून होणारे इन्फेक्शन जे आहे त्यामध्ये विशेष करून त्यांनी लक्ष द्यावं. म्हणजे आपलं पोट बिघडलं तर काही गोष्टी बिघडू शकतात, म्हणून पोट बिघडणार नाही याकडे त्यांनी काळजी घ्या. वेळोवेळी खाणे, उशिरा खाणे किंवा तेलकट किंवा तिखट खाणे अशा गोष्टी जर तुम्ही अवेळी कराल तर त्या तुम्हाला त्रास देतील. म्हणून आपल्या पोटाची काळजी घ्या. पोटामध्ये अशा गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्हाला त्रास देणारच नाहीत असं तुम्ही करूच नका, देणारच करूच नका की जेणेकरून या गोष्टी सहज टाळता येतील. जे प्रेम प्रकरण करणारी जे लोक आहेत त्यांनी आपल्या जोडीदाराकडनं नकाराची तयारी ठेवा, कारण योग्य वेळ आपण जर घालवली असेल तर सगळ्या वेळी आपल्याला अनुकूल उत्तर मिळत नाही. तर आपण अशा वेळी जर काही आपण होकार मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो नेमका नकार या महिन्यामध्ये ऐकायला लागेल तुम्हाला. म्हणून तो नकार ऐकण्याची सवय ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. कारण
नकार पचवण्याची सुद्धा हिंमत लागते. ती हिंमत तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमचं खच्चीकरण होऊ शकतं. म्हणून प्रेम प्रकरणं किंवा असे जे करणारे लोक आहेत किंवा अशामध्ये जे गुंतलेले लोक आहेत असं मी म्हणेन, त्यांनी नकार पचवण्याची थोडी आपली ताकद वाढवा असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये काहीतरी नवीन आयडियाज तुम्हाला सुचतील, ज्या कामाच्या बाबतीतही असतील, आपल्या प्रगतीसाठीही असतील, आणि काही नवीन इन्व्हेन्शन काहीतरी करणं किंवा काही संशोधन करणं, अशा काही नवीन गोष्टी तुमच्या कल्पना तुमच्या डोक्यात येतील. त्यामध्ये हळूहळू काम करायला शिका किंवा त्यात नक्की काय आपल्याला करता येईल हे सगळं पेपरवर किंवा तयारी करण्याचा हा काळ आहे. त्या लगेच काही साध्य होणार नाही आहेत, पण ती तयारी मात्र तुम्ही अवश्य करू शकता. आणि ज्या आयडियाज ज्या आहेत त्या कशाप्रकारे, त्या चांगल्या आयडिया आहेत असंही म्हणेन, पण त्या कशाप्रकारे आपल्याला इम्प्लिमेंट करता येतील याची जरा एक रूपरेषा तुम्ही त्याबरोबरच आखा, की जेणेकरून पिक्चर आणखीन स्पष्ट होईल असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. कन्या राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की आपण सुरू केलेली कामं जी आहेत ती काही अर्धवट सोडण्याची शक्यता दिसून येते. म्हणजे आता एखादं आपण घराचं काम दुरुस्तीचं करायला काढलं आणि अचानक बजेट वाढलं तर तुम्ही ते अर्धवट सोडू शकता, पण त्या अर्धवट काम सोडल्याने तुमचं डबल नुकसान होईल. जे एकदा सुरू केलं आहे ते कुठल्याही परिस्थितीत पूर्णत्वास न्या. अर्धवट राहिलं की त्याला अनेक फाटे फुटतील आणि जे विलंब जो आहे तो बेहिशोबी राहील. तर तुम्ही कुठलंही काम अर्धवट सोडू नका. जे ठरवलं आहे ते पूर्ण करा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. मोठी इन्व्हेस्टमेंट किंवा अन्य काही पार्टनरशिपमध्ये अशी काही गुंतवणूक तुम्ही ह्या महिन्यात करू नये, कारण ते प्रॅक्टिकली फिजिबल होणार नाही, म्हणजे ते साध्य होईल असं दिसत नाही आहे. त्यामुळे नवीन पार्टनरशिप अशी काही या महिन्यात करायचं टाळा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. घरासाठी काही खरेदी करणं, नवीन वस्तू मोठी खरेदी करणं असं काही मात्र तुम्हाला वाटत असेल तर ते मात्र तुम्ही अवश्य या महिन्यात करा. ड्रायव्हिंग करणारे जे लोक आहेत त्यांनी दुसऱ्याच्या चुकीने त्यांना त्रास या महिन्यात होऊ शकतो. म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग करताय व्यवस्थित आहे, पण समोरचा बेफिकीर असेल तर त्यापासून तुम्हाला पीडा होऊ शकते. त्यामुळे आपण ड्रायव्हिंग करताना रोडच्या बाबतीत जे काही किंवा इतर ड्रायव्हर जे आहेत ते काय करू शकतात याचा अंदाज पहिल्यांदा घ्या आणि मग आपला ड्रायव्हिंग करा असाच सल्ला मी या ठिकाणी देईन. हे होतं कन्या राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.